नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योती चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. गुरुपौर्णिमा. ध्यानमूलं गुरुमूर्तीर पूजामूलं गुरुपदम. मंत्रमूलं गुरुर्वाक्यम मोक्षमूलं गुरुकृपा. गुरुरादिरनादिश्च गुरुपरमदैवतम. गुरुपरतरम नास्ति तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुपौर्णिमा अर्थातच आषाढ शुद्ध पौर्णिमा. या आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. महाभारत, रामायण यासारखी पुराणं लिहिली अशा व्यासमुनींना वंदन करण्याचा दिवस अर्थातच गुरुपौर्णिमा. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. ज्या ग्रंथात धर्म, नीती, व्यवहार आणि मानसशास्त्र आहे अशा सर्व श्रेष्ठ ग्रंथांची रचना ज्यांनी केली अशा व्यासांना समर्पित असलेली ही गुरुपौर्णिमा. ज्ञानी यांचा राजा म्हणून ज्यांना आपण मानतो त्या ज्ञानेश्वर माऊलींनी देखील ज्ञानेश्वरी लिहिताना व्यासांचा मागोवा घेतू असे म्हणून सुरुवात केली. अशा या व्यासांना पूजनाचा दिवस, त्यांच्या स्मरणाचा दिवस अर्थातच गुरुपौर्णिमा. व्यास पौर्णिमेच्या दिवशी ओम नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे अशी प्रार्थना करून प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे. ही परंपरा आहे. अनादी काळापासून आपल्या देशात गुरु शिष्य परंपरा चालत आलेली आहे. ज्यांच्याकडून आपणास विद्याप्राप्ती होते, विद्या मिळते, ज्या विद्येच्या बळावर आपल्या जीवनाचा उद्धार होतो, ती विद्या ज्या गुरूंनी प्रदान केली अशा गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली आहे, ती आजतागायत सुरूच आहे. दत्त भक्तांसाठी हा पुण्य पावन दिवस मानला जातो. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंचे पूजन करतात. देहधारी गुरु असले तर त्यांचे पाद्यपूजन केले जाते, स्मरण केले जाते. प्रत्यक्ष भेटून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. तसेच मूर्तीस्वरूप, तत्वस्वरूप गुरूंचे पूजन करत असतील तर अशा गुरूंना, अशा मूर्तीला पंचोपचारे अथवा षोडशोपचारे पूजन केले जाते. या दिवशी भक्तिभावाने गुरूंचे पूजन करतात व गुरूंना गुरुदक्षिणा समर्पित करून कृतज्ञताही व्यक्त करतात. खरं पूजन, खरी गुरुपूजा म्हणजेच गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिलेले आहे, जो बोध केलेला आहे, जी शिकवण गुरूंकडून प्राप्त झालेली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे होय. सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालणे म्हणजेच खरे गुरुपूजन. गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची असेल तर त्यांनी दिलेले ज्ञान इतरांना देणे, गुरूंच्या इच्छेत इच्छा मिळवून राहणे म्हणजेच खरी गुरुदक्षिणा आणि खरे गुरुपूजन. गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते तेव्हा गुरूंसाठी प्रार्थना आपोआप म्हटली जाते. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे संबोधतात. या दिवशी महर्षी व्यासांनी वेदांचे 4 भाग, 6 शास्त्र, 18 पुराणं यांची रचना करून मानवी जीवनाला समृद्ध आणि संपन्नतेकडे नेले. अशा भगवंताचं गुणगान करीत मनुष्य जीवन जगण्याला मार्गदर्शक असे ठरले आणि म्हणून गुरुपौर्णिमेला त्यांचे स्मरण केले जाते. दत्त महाराजांनी देखील 24 गुरु केलेले आपण जाणतो. जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण. गुरुसी पडले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे असे सांगून दत्तगुरूंनी देखील 24 गुरु केले. या 24 गुरूंचे महत्त्व 3 प्रकारात आढळते. 1. सद्गुण अंगीकारासाठी केले जातात ते गुरु. 2. अवगुणांच्या त्यागासाठी केले जातात ते गुरु. आणि 3. ज्ञानाच्या प्राप्तीसाठी केले जातात ते गुरु. म्हणजेच गुरु हे लौकिक दृष्टीने मार्गदर्शन करतात आणि शिष्याचा उद्धार करतात. तसेच गुरु हे मायारूपी संसारातून शिष्याला बाहेर काढून आत्मज्ञान प्रदान करतात. म्हणून प्रत्येक शिष्य गुरूंवर प्रेम आणि गुरूंचा आदर करतात. जसे परीस लोखंडाला स्पर्श करतो आणि लोखंडाचे सोने करतो, तसेच गुरु मात्र प्रत्येक शिष्याला परीचा समान बनवतात, ज्यामुळे परीसापासून अनेक परीस निर्माण होतात. सत्शिष्याची निर्मिती होते. गुरुचरित्रासारख्या ग्रंथात गुरूंच्या लीलांचे वर्णन आढळते. तसेच गुरूंचे महत्त्व देखील वर्णित आहे. ज्या वेळेस कलियुग ब्रह्मदेवांसमोर उभे राहिले आणि ब्रह्मदेवांना विचारू लागले की गुरु या शब्दाचा अर्थ काय, त्यावेळेस ब्रह्मदेवांनी सांगितले की ग म्हणजे सिद्ध आणि र म्हणजेच पापाचे दहन करणारा, म्हणजेच विष्णूचे अव्यक्त रूप. तसेच
गुरु हाच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे त्रिगुणात्मक रूप आहे. मात्र हे परब्रह्माचे एक शाश्वत तत्व असून ते जाणण्यासाठी गुरूंचा आश्रय तर आवश्यक आहे. ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी त्याला ओळखणारा असतो तो म्हणजेच गुरु. गुरु स्वतः प्रसन्न झाला तर मनुष्याच्या अधीन होतो. म्हणून ईश्वरापेक्षा श्रेष्ठ मानला जातो तो गुरु. भारतीय गुरु परंपरेत अनेक शिष्य गुरूंच्या जोड्या आपण जाणतो, ज्यात प्रामुख्याने जनक याज्ञवल्क्य, कृष्ण सांदीपनी, विश्वामित्र, राम, परशुराम आणि कर्ण, द्रोणाचार्य आणि अर्जुन अशा गुरुशिष्यांच्या परंपरा असलेल्या काही गुरुशिष्यांच्या जोड्या आपल्याला माहीत आहे. मात्र एकलव्यासारखी गुरुनिष्ठा पाहिली की सर्वच जण नतमस्तक होतात. पौराणिक दाखल्यानुसार आपण जाणतो भगवान श्रीकृष्णांनी गुरूंच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी तर आपल्या वडील बंधूंना गुरु केले. संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी संभाषण करीत असल्याचे दाखले आपल्याला मिळतात. त्या नामदेवांचे गुरु विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरुला नेहमीच पूजनीय मानलेले आहे. पौर्णिमा अर्थातच प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात, ज्ञानाचा प्रकाश देतात. म्हणून गुरूंची प्रार्थना, गुरूंचे पूजन या दिवशी केले जाते. हे ज्ञानाचा सागर आहे. या ज्ञानाच्या सागराला प्राप्त करण्यासाठी, गुरूंचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी शिष्याने तितकेच नम्र झाले पाहिजे. तेव्हाच गुरुकृपेला ते पात्र होतील. म्हणजेच आपोआपच ज्ञान मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपण जर श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असाल आणि स्वामींना गुरु केले असेल तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींचे प्रत्येक सेवा केंद्रातून पूजन केले जाते. सोबतच तुमच्या घरी जर महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीची पंचोपचारे पूजन किंवा षोडशोपचारे पूजन करून स्वामींना प्रार्थना करावी की महाराज, आपण आज असलेल्या गुरुपौर्णिमेपासून पुढील येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझे गुरुपद स्वीकारावे आणि माझा सांभाळ करावा, माझा योगक्षेम चालवावा, माझ्याकडून तुमची जास्तीत जास्त सेवा करून घ्यावी, अशी प्रार्थना करून गुरूंनाही शाश्वती द्यावी आणि गुरूंच्या इच्छेत इच्छा मिळवून राहावे. या गुरुपौर्णिमेपासून पुढील येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपण सातत्याने स्वामींची सेवा करून त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला मिळण्यासाठी प्रयत्नशील असावे. तुमच्या घरी गुरुपूजन करू शकत असाल तरी हरकत नाही, परंतु जवळच्या स्वामी सेवा केंद्रात अवश्य जाऊन स्वामींचा आशीर्वाद घ्यावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.